गीता अध्याय 12 श्लोक 10 अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यासेप्य अवर आघात से वाढवायचा, अवग्रहावर आघात घ्यायचा. समर्थोसी मवर आघात येईल, थो वाढवायचा आहे, पुढे अवग्रह असल्यामुळे सी पटकन म्हणायचा. मत कर्म परमो भव, मत मधल्या मवर आघात, कर्म मधल्या कवर आघात. मत कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि, दवर आघात, मपीचा पी पटकन उच्चार करायचा. कर्माणी मधल्या कवर आघात घ्यायचा. नी ह्रस्व उच्चार झाला पाहिजे, लवकर उच्चार झाला पाहिजे. कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि, कुर्वन् मधल्या कुवर आघात, ववर पण आघात, सिद्धी मधल्या सीवर आघात. मवाप्स्यसि, वा पूर्ण म्हणायचा, मग प म्हणायचा आणि स ला य, दोन्ही उच्चार ऐकू येऊ दे. कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि, सिद्धिम अवाप्स्यसि असे शब्द आहेत, ते आपल्या म्हणण्यातनं ऐकू आले पाहिजे. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. 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 मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. 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 अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. संधी विग्रह. अभ्यासे अपि असमर्थः असि मत्कर्म परमः भव. मदर्थम् अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. अभ्यासे म्हणजे अभ्यासाला, अपि म्हणजे सुद्धा, असमर्थः म्हणजे समर्थ नसशील, असमर्थ असशील, असि म्हणजे असशील, मत्कर्म परमः माझ्या प्रीत्यर्थ कर्म करणारा, भव म्हणजे हो, मदर्थम म्हणजे माझ्या प्रीत्यर्थ किंवा माझ्यासाठी, अपि म्हणजे सुद्धा, कर्माणी म्हणजे कर्मे, कुर्वन् म्हणजे करणारा किंवा करत असताना, सिद्धिम म्हणजे सिद्धी, अवाप्स्यसि म्हणजे प्राप्त करून घेशील. अन्वय. अभ्यासे अपि असमर्थः असि मत्कर्म परमः भव. मदर्थं कर्माणि कुर्वन् अपि सिद्धिम अवाप्स्यसि. अभ्यासालाही असमर्थ असशील तर माझ्यासाठी कर्म करणारा, माझ्या प्रीत्यर्थ कर्म करणारा आणि त्यामध्येच परायण असलेला, तत्पर असलेला, माझ्या निमित्ताने कर्म करत असतानाही माझी प्राप्तिरूपी सिद्धीच तुला प्राप्त होईल. या श्लोकामध्ये भगवंत असं सांगतात की एखाद्याला अभ्यास करणं सुद्धा शक्य नसेल तर त्याने काय करावं, त्याने कशी भक्ती करावी, तर जी जी कर्म करायची ती भगवंता प्रीत्यर्थ किंवा भगवंतासाठी करायची. असं केल्याने सुद्धा परमात्म प्राप्ती किंवा कर्म करून सुद्धा कर्माच्या बंधनातून मुक्ती ही जी सिद्धी आहे ती तुला प्राप्त होईल. अर्थातच कर्म करून सुद्धा कर्माचं बंधन न लागावं असं जर वाटत असेल तर कर्म आपण जे करत आहोत ते
अहंकाराने न करता, मी करतोय असा भाव न करता, न ठेवता ते कार्य भगवंत माझ्याकडून करवून घेत आहे असा भाव असेल तरीसुद्धा कर्मातून प्राप्त होणारं ज्ञान, कर्मातून प्राप्त होणारं परमात्मज्ञान, ही सिद्धी, नंतर मुक्ती आणि पापपुण्य न लागणे, ही सुद्धा साम्यावस्था, या सर्व प्रकारच्या सिद्धी जर ती कर्म परमात्म्या प्रीत्यर्थ केली तर प्राप्त होतात. इथे भगवंत आधीच्या ओळीमध्ये म्हणतात की अभ्यास करायला सुद्धा तू असमर्थ असशील तर. आता भगवंत असं का बरं म्हणत असतील? त्याला माहिती आहे की माझे भक्त कसे आहेत. अभ्याससुद्धा कित्येक वेळा करणं अशक्य होऊन बसतं. अभ्यास करण्यासाठी आवश्यक ते ग्रंथ उपलब्ध असायला पाहिजेत, ग्रंथ वाचायची क्षमता असली पाहिजे, ग्रंथ वाचनासाठी आवश्यक असणारा मोकळा वेळ असला पाहिजे. शिवाय ग्रंथ वाचनानंतर ते समजण्याची बौद्धिक कुवतसुद्धा असली पाहिजे. हे सगळं असेल तर अभ्यास करणं अवघड जात नाही. पण हे जर नसेल, ह्यापैकी एखादी जरी गोष्ट नसेल, ग्रंथच उपलब्ध नसेल, एखाद्याला वाचण्याची इच्छाच नसेल, एखाद्याला वाचून समजतच नसेल, एखाद्याला वाचण्या इतका पुरेसा मोकळा वेळ नसेल, तर मग अशा वेळेस अभ्यास करणं अवघड होऊन बसतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस एकापुढे एक व्यावहारिक कार्य करण्यामध्ये गुंतलेला आहे. किंवा जे लहान मुलं बाळं असतात, घरामध्ये वृद्ध लोक असतात, अशा लोकांना सगळ्यांचं करण्यामध्येच सगळा वेळ निघून जातो. मग ते कधी ग्रंथवाचन करणार? किंवा कष्टकरी लोक जे आहेत त्यांना कष्टामध्येच सगळा दिवस घालवावा लागतो. शिवाय बौद्धिक पातळीसुद्धा तेवढी असतेच असं नाही, शब्द ओळख असतेच असं नाही. मग अशा वेळेस अभ्यास करणं, ग्रंथवाचन करणं हे सुद्धा अवघड होऊन बसतं. म्हणून भगवंत इथे म्हणतात की तू अभ्यास करायला सुद्धा असमर्थ असशील तर. एखाद्याला अभ्यास करणं जमणार नाही, पण त्याला त्याची दैनंदिन कर्म तर करावीच लागतात. मुलाबाळांचं करणं, घरातल्या वृद्धांचं करणं, स्वतःचं जे कर्तव्य कर्म असेल ते करणं, ही सगळी कर्म तर त्याला करावीच लागतात. आता ह्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात तू जी रोजची कर्म करतोयस ती कर्म माझी म्हणून कर, भगवंताची म्हणून कर. वृद्धांची सेवा ती भगवंताची सेवा, मुलाबाळांचं जे काही कर्तव्य कर्म करायचं तेही भगवंताचं कर्म. आपल्याला जो संसार मिळालेला आहे तो संसार माझा नसून भगवंताचा आहे आणि मी भगवंताचा सेवक आहे, हा भाव ठेवून जर तुमची नित्यनैमित्तिक दैनंदिन कर्म केली तर त्या कर्मांनी सुद्धा भगवत प्राप्ती निश्चित होते, असं इथे भगवंत म्हणतात. परमात्म सिद्धी प्राप्त होते असं भगवंत इथे म्हणतात. अगाध जयाचे जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली या निभ्रांत सापडे चितो. आपलं जे काही विहित कर्म आहे, कर्तव्य कर्म आहे, ते कर्म करावं अशी भगवंताची इच्छा आहे असं समजून जर आपलं कर्तव्य कर्म केलं तर त्या कर्मांनी सुद्धा निश्चितपणे माझीच प्राप्ती होईल, ईश्वराचीच प्राप्ती होईल असं भगवंत म्हणतात. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. हरि ओम तत्सत्.